ध्वजारोहणासाठी आपण नगरसेवकांना बोलू. सोसायटीमध्ये एकाला दिलं तर दुसरा नाराज, दुसऱ्याला दिलं तर तिसरा नाराज. त्यापेक्षा नगरसेवकांना बोलवा, लागल्या हाती त्या सोसायटी समोरच्या खड्ड्याचा विषय काढा त्यांच्यासमोर. 6 महिने झाले आपल्याला इग्नोर करताय. मयूर, तू अजून एक मेसेज टाक ग्रुपवरती. तिरंग्यातले कलर सोडून इतर कलरचे जो कपडे घालून येईल त्याला प्रवेश निषेध आहे. कसं आहे, लहान मुलं आपल्याकडे बघतात, आपलं अनुकरण करतात. सिरियसनेस पाहिजे ना. नाही सागर, नाश्त्याला फक्त समोसा नको. कसं आहे, शनिवार आहे, बरेच जण असतील उपवासाचे. तर एक पोल घ्या ग्रुपवरती आणि पोलवरून अंदाज येऊन जाईल किती जण आहेत, काय आहेत उपवासाचे. आता मला कसं साबुदाणा वडा चालेल, पण बाकीचे पण आहेत. आणि संजय, ही नाश्त्याची अरेंजमेंट ना पोरांचे डान्स, भाषण, सॉन्ग हे झाल्यावर ठेवा. नाही तर कसं होतं, लोक खाऊन घरी निघून जातात आणि मग आपणच 4 डोकी उरतो पोरांचं कौतुक करायला. म्हणजे प्रॅक्टिस पण आपणच घ्या आणि ते बघायला पण आपणच. हे काय बरोबर नाही ना? नाही सावंत, विनोदाचा मुद्दाच नाही हा. कसं आहे, सीमध्ये खूप नवीन बायका आल्यात, तर बायकांचं म्हणणं पडलं एक हळदी कुंकाचा संध्याकाळी कार्यक्रम होऊन जाऊ दे. कसं सुट्टी आहे सगळ्यांना, जरा एकमेकींशी ओळखी होतील. आणि सावंत, तुम्ही ताईंना विचारा, ताई पण होत्या या सगळ्या चर्चेमध्ये ना, ताईंचाच पुढाकार होता. नाही नाही नाही, कार्यक्रमाचा टायमिंग 7च ठेवायचा. का कोण नाही उठणार? उठतील बरोबर, सगळे येतील. हा काय सुट्टीचा दिवस नाहीये. हा आळसाला असं स्वातंत्र्य द्या म्हणावं, उठा मैदानावर या. माझं एक सजेशन आहे, फोटो आणि व्हिडिओचं ना त्या बीवाल्या अमरकडे देऊन टाका. दरवर्षी काय होतं, 4-4 अँगलनी एकच फोटो एकच व्हिडिओ काढून सगळे ग्रुपवरती सेंड करतात. माझी मेमरी ब्लास्ट झाली त्या फोटो व्हिडिओमुळे मागच्या वर्षी.